सर्वांना नमस्कार. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी मी अपेक्षा करतो. अ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित आपली ही सह्याद्री शिक्षण संवाद साप्ताहिक व्याख्यानमाला आणि आजच्या ह्या व्याख्यानमालेमधलं व्याख्यान क्रमांक 9 जे आपल्या समोर सादर करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर R.S. माळी सर, माजी कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आज संपूर्ण राज्यामधनं विविध प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे आमचे सर्व सहसंचालक, उच्च शिक्षण कुलगुरू यासाठी उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने. आज माळी साहेब आमच्याकडे पहिल्यांदा जॉईन झालेले आहेत. सर, मी थोडक्यात आपल्याला कल्पना देतो. गेल्या 1-2 महिन्यांपासून प्रामुख्याने सुरू केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आम्ही पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, प्राचार्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांचे रिस्पॉन्सेस जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्या माध्यमातून आपण 2 अत्यंत मोठे प्रकल्प हे राज्यामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी या दरम्यान राबवले. त्यातला पहिला प्रकल्प हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा होता, ज्याला अत्यंत भरघोस प्रतिसाद हा संपूर्ण राज्यांनी आपल्याला दिलेला आहे. उत्तम पद्धतीने हा प्रकल्प राज्यात राबवला गेलाय. दुसरा प्रकल्प आपण स्कूल कनेक्ट 2.0 किंवा स्कूल कनेक्ट पार्ट 2 हा देखील आपण अत्यंत उत्तम पद्धतीने सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी परस्पर सहकार्यामधनं हा देखील उपक्रम आपण उत्तम पद्धतीने पूर्ण केला. त्यानंतर आपण एक नवीन पालकांबरोबर आणि विद्यार्थ्यांबरोबर, त्याचप्रमाणे आपले NEP मधले सर्व स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करण्यासाठी एक नवा मुक्त व्यासपीठ आम्ही तयार केलं. NEP प्रश्न तुमचं उत्तर आमचं यासाठी 10 तज्ञांची आम्ही समिती तयार केली आणि या समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातनं ज्या प्रकारची प्रश्न विचारले जातात त्या NEPच्या संदर्भातले त्यांच्यावरती साधक बाधक चर्चा करणं, त्यांची उत्तरं देणं, ही प्रक्रिया देखील आपण गेल्या महिन्याभरापासून सुरू केलेली आहे. आणि त्याच सगळ्या शृंखलेचा भाग म्हणून आपण सह्याद्री शिक्षण संवाद ही आपण एक ऑनलाईन व्यासपीठ क्रिएट केला आणि ज्याच्या माध्यमातून आपण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरती, विशेष करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जेही काही अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाचे विषय आहेत, त्या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी, विशेष करून मराठीमध्ये चर्चा करण्यासाठी आपण एका तज्ञ व्यक्तीला बोलवतो आणि त्या व्यक्तीचं मार्गदर्शन हे आपल्याला मिळतं. त्या शृंखलेमध्ये अनेक अत्यंत नामवंत राष्ट्रीय स्तरावरती, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नामवंत आपल्या व्यासपीठावरती येऊन गेलेले आहे. अखंडितपणे आपण गेल्या 2 महिन्यांपासून, या आता आपण 3ऱ्या महिन्यामध्ये पदार्पण केलेलं आहे, 2 महिन्यांपासून हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण क्रिएट केलं, ही जी व्याख्यानमाला आपण सुरू केली, अखंडितपणे हे चालू आहे. अनेक सजेशन्स आम्हाला लोकांकडून येत आहेत आणि त्या शृंखलेमध्ये आज आपल्याकडे डॉक्टर माळी सर आपल्याकडे आलेले आहेत. मी माळी सरांचा अत्यंत मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदनही करतो आणि आभारी मानतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज त्यांनी जो विषय घेतलेला आहे, विशेष करून NIRF रँकिंगच्या संदर्भात आपल्या राज्यामधल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांची सद्यस्थिती काय काय आहे. आणि आता आपल्यापैकी बऱ्याच शैक्षणिक संस्थांनी NIRFच्या अप्लिकेशनसाठी, त्याचप्रमाणे NIRFची पूर्वतयारी सुरू केलेली असेल, ती तयारी नेमकी कशा पद्धतीने केली जावी या संदर्भामध्ये, ज्या पद्धतीने NAC मध्ये आपण मेंटर मेंटी अशा स्वरूपाची स्कीम राबवलेली, परिस्पर्श सारखं आपला एक मोठा प्रोजेक्ट हा अख्ख्या राज्यभर राबवला जातो आहे, त्याच पद्धतीने NIRF मध्ये जरी नसलं तरी देखील आपण या बाबतीमध्ये अनेक लेक्चर्स ठेवत असतो. या शृंखलेमधलं एक लेक्चर यापूर्वीच डॉक्टर नितीन करमळकर सरांनी घेतलेलं होतं, NACची तयारी कशी करावी आणि आता NIRF साठी शैक्षणिक संस्थांनी कशा पद्धतीने तयारी करावी यासाठी आपण डॉक्टर R.S. माळी सरांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मी फारसा वेळ न घेता माळी सरांना विनंती करतो की सर, आपण आजचं आपलं जे प्रेझेंटेशन आहे NIRF रँकिंग संदर्भात राज्यातील शैक्षणिक संस्थांची सद्यस्थिती आणि ज्या आता NIRF साठी प्रयत्न करणार, पूर्वतयारी करतात अशा संस्थांना मार्गदर्शन, अशा दोन्ही दृष्टिकोनातून आजचं आपलं प्रेझेंटेशन आहे. मी माळी सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. माळी सर. ओके. धन्यवाद देवळकर
सर, आपण फार चांगला उपक्रम, प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल आणि आपण वेगवेगळे विषय त्याच्यासाठी हाताळता आहे हे फार महत्वाचं आहे. आणि त्या विषयांमुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढेल, कारण बऱ्याचशा वेळा आत्मविश्वास नसल्यामुळे ते NIRF रँकिंगला नाही, जात आता ते नाही मीटिंग किंवा सुरू आहे नॅक ना. अक्रिडिटेशनला जात नाही. काय? हा सर, सर बोला सर, आपण सर बोला, प्लीज कंटिन्यू. हा, बरं बरं, मध्येच ते काहीतरी आलं आयफोन, मला वाटलं काय झालं. मी बरं, म्यूट केलं, तर म्यूट केलं आजचा त्याने. विषय आपण हं, चालू आहे. सर चालू आहे, आपला आवाज पण हॅलो, येतोय, आपण कंटिन्यू करा सर. हा, आपला आवाज येतोय सर, कंटिन्यू करा. येतोय ना? हा, बरं बरं. तर आजचा विषय आपला मी घेतलेला आहे तो NIRF रँकिंगची महाराष्ट्रातील महाविद्यालय आणि विद्यापीठाची स्थिती आणि NIRF रँकिंगला सामोरं कसं जावं, आपल्या मनातली भीती आपण कशी घालवावी, हा खरा महत्वाचा विषय आहे. NIRF रँकिंग मध्ये आपण मागे का पडतो त्याच्यावरही आपण थोडासा असा विचार करू. आणि आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशी किती विविध त्यांचा सगळं आपण एक सारासार असा एक विचार करू. कारण हे NIRF रँकिंग किंवा नॅक अक्रेडिटेशन हे येण्याचं कारण म्हणजे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहे, पण त्यांची प्रचंड प्रमाणात अशी वाढ झालेली आहे. ती वाढ झालेली असेल ते एका दृष्टीने खूप चांगलं आहे, पण वाढ झाल्याबरोबर ती गुणवत्ता टिकवताय का, गुणवत्ता राबवताय का, गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न करत आहे, हे खरं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याशी शेअर करतो लाईट्स. खाली शेअर करा, क्लिक करा. हा, बस. आता इथं करू का पुढे मागे? हम्म. म्यूट करा हा, सर. आपला स्क्रीन शेअर झालाय सर, झाला आणि तो ना? हा, व्हिजिबल ठीक आहे, आहे. ठीक. झाला झाला, व्यवस्थित आहे सर, कंटिन्यू ठीक करा सर. ठीक आहे. हा, ठीक आहे. तर आजचा विषय आपण सांगितलं तो मी निवडलेला आहे, करंट सिच्युएशन ऑफ NIRF रँकिंग ऑफ युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस इन महाराष्ट्र आणि व्हाईल फेसिंग NIRF रँकिंग. तर आजच्या व्याख्यानामध्ये हे मी काही पॉइंट्स डिस्कस करणार आहे, त्याची एक यादी इथे दिलेली आहे. आपल्या देशामध्ये ग्रोथ ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया, म्हणजे आपल्या या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सची कशी वाढ झाली ते एक घेतलेलं आहे. दुसरं म्हणजे ऑटोनॉमस कॉलेजेस, की जे ऑटोनॉमस कॉलेजेस आपण करतो ते इक्विटी इम्प्रूव्हमेंट करण्याचा एक महत्वाचा भाग आहे, ते आपण घेतो. नॅशनल आणि इंटरनॅशनल बॉडीज फॉर अक्रिडिटेशन. मी सांगितल्याप्रमाणे की आता आपल्या या इन्स्टिट्यूट्स वाढत आहे, पण त्याची क्वालिटी वाढत आहे की नाही, म्हणून एक ॲक्रिडिटेशन, नॅक ॲक्रिडिटेशनची स्थापना, त्याच्यानंतर NIRF रँकिंग आपण आपल्या देशामध्ये आपण ह्या सुरू केलेल्या आहे. नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर पण तशा आहे. तो NIRF रँकिंग ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, आपल्या देशातलं NIRF रँकिंग ऑफ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इन व्हेरियस कॅटेगरीज, कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण ते करतो. आणि मी एक एक्झाम्पल फक्त एक घेतलेलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं रँकिंग कसं आहे, म्हणजे इतर विद्यापीठाच्या तुलनेमध्ये आपण कुठे आहोत.
रँकिंग ऑफ पब्लिक युनिव्हर्सिटीज इन व्हेरियस कॅटेगरी, त्या कुठल्या कुठल्या कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये आपण घेतो ते बघू. रँकिंग ऑफ अदर युनिव्हर्सिटीज फ्रॉम महाराष्ट्र इन इंडिया, म्हणजे देशाच्या पातळीवर आपण कुठे आहे आणि महाराष्ट्राच्या पातळीवर आपण कुठे आहे, आपले विद्यापीठ आणि कॉलेजेस, तो पण एक घेतलेला आहे. रँकिंग ऑफ कॉलेजेस इन महाराष्ट्र 2024, म्हणजे 2024चा हा डेटा आहे माझ्याकडे. तो 2017-18 पासूनचा पूर्ण डेटा आहे या रँकिंगच्या संदर्भातलं, पण मी 2024चा डेटा फक्त आज प्रेझेंट करणार आहे. NIRF रँकिंग आणि नॅक अक्रिडिटेशन याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आणि त्याचे रिझल्ट कसे आहेत त्याच्यावरही मी थोडंसं बोलणार आहे. पॅरामीटर्स फॉर NIRF रँकिंग चे ते किती 5 पॅरामीटर्स आहे, पूर्वी पण ते 5 होते, त्याच्यात कशी कसे बदल झालेले आहेत थोडेफार ते मी सांगणार आहे. आणि हाऊ टू प्रोसीड फॉर NIRF रँकिंग ते एक दिलेलं आहे. आणि डिटेल्स ऑफ पॅरामीटर्स, कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत त्याच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे. आता आपल्या देशाची स्थिती आपण घेतली तर आपल्या देशामध्ये 1857ला 3 विद्यापीठांची स्थापना झाली होती, ते मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. त्यानंतर 1900 पर्यंत त्याच्यामध्ये 5 विद्यापीठांची वाढ झाली. पण 1925 पर्यंत अजून एक 5-6 झाली. पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्या सुमारास 1950ला आपल्या देशामध्ये 20 विद्यापीठं होती आणि 500 कॉलेजेस होती आणि त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती 2.5 लाख. आता आपण बघितलं तर आपले बरेचसे कॉलेजेस आहे की ज्याला ॲफिलिएटेड कॉलेजेस 700-800 आहे. म्हणजे पूर्वीची जी कॉलेजेस, टोटल कॉलेजेस होती त्याच्यापेक्षा आता आपल्या विद्यापीठांमध्ये बरीचशी कॉलेजेस जास्त आहेत. विद्यार्थी संख्या आपण बघितली तर मुंबई पुण्यासारख्या विद्यापीठांमध्ये 6-7 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नंबर ऑफ युनिव्हर्सिटी आता रिसेंटली UGCचा जो डेटा अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे 1175 विद्यापीठ आपल्या देशात आहेत आणि त्यात वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठं आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटी त्या 57 आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आहे. स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी 493 आहे, त्यापैकी 24 आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आता स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी 498 झाल्या आहे, महाराष्ट्रामध्ये 34 आहे. ही संख्या गेल्या वर्षापर्यंत स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीपेक्षा कमी असायची, पण आता एकदम ती संख्या वाढली कारण लोकांचा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जाण्याचा कल जास्त दिसतो असं याच्यावरून दिसून येतं. क्लस्टर युनिव्हर्सिटीज आपण महाराष्ट्रामध्ये 4 स्थापन केलेल्या आहे आणि अजून 3-4 युनिव्हर्सिटीचे प्रस्ताव आपल्याकडे आहेत. डीम्ड युनिव्हर्सिटी आपल्याकडे देशामध्ये 137 डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यापैकी 21 डीम्ड युनिव्हर्सिटी आपल्या महाराष्ट्रात आहे. कॉलेजची संख्या आपण बघितली देशाच्या पातळीवर तर 45,473 कॉलेजेस देशाच्या पातळीवर आहेत. यापैकी ऑटोनॉमस कॉलेजेस आपण बघितलं तर 1222 कॉलेजेस ऑटोनॉमस झालेली आहे. म्हणजे ऑटोनॉमी अजून खूप कमी आहे ऑटोनॉमस कॉलेजची संख्या. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटही प्रयत्नशील आहे, पण तरी त्याची संख्या अजून खूप वाढत नाही आहे. खरं म्हणजे NEPच्या इम्प्लिमेंटेशनसाठी ऑल इन्स्टिट्यूट शुड बी मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स हॅव्हिंग डिग्री अवॉर्डिंग स्टेटस, पण त्याच्यामुळे त्यांना ते ऑटोनॉमी गरजेचं आहे, बाकीचे करते. महाराष्ट्रामध्ये 206 कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत. आता ऑटोनॉमस कॉलेजेस इन इंडिया आणि महाराष्ट्र आपण बघितलं की 1222 म्हणजे 45,473 पैकी 1222, त्याच्यापैकी काय एक निदान 30,000 तरी एलिजिबल असतील, पण त्या कमीच 1222च फक्त ऑटोनॉमस आहे. स्टेट वाईज जर का आपण बघितलं तर मॅक्झिमम नंबर ऑफ कॉलेजेस आर देअर इन तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये 296 कॉलेजेस ऑटोनॉमस झाली आहे. आणि त्याचं कारण असं की जेव्हापासून ती ऑटोनॉमीची स्कीम आली तर पहिल्यांदा तामिळनाडू राज्यामध्ये त्याचं ऑटोनॉमीसाठी खूप प्रपोजल केली आणि तेव्हा ते कारण असं होतं की त्यावेळेला त्या ऑटोनॉमस कॉलेजेसला निदान 5 लाख 10 लाख अशी ग्रँट तेव्हा मिळत होती. त्यामुळे मग त्यांनी मॅक्झिमम फायदा तामिळनाडूने घेतला. आपण मागे होतो, पण तरी आता महाराष्ट्र आता 2 नंबरला आला आहे, आपली संख्या आहे 206. आंध्र प्रदेश आहे 196
आणि तेलंगणा आहे 140. पूर्वी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्र असल्यामुळे त्यांची संख्या चांगली होती, म्हणजे जवळजवळ 300. मग ते तामिळनाडूलाही त्यांनी मागे टाकलं असतं, पण आता ही आहे संख्या. कर्नाटकामध्ये मग तो 5वा नंबर लागतो, त्यांची संख्या आहे 108. आणि इतर राज्यामध्ये जे आहे त्याचे सगळे 100 पेक्षा कमी ऑटोनॉमस आहे कॉलेजेस आहेत. युनिव्हर्सिटी वाईज जर का आपण बघितलं तर 206 कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रातली ऑटोनॉमस आहे. आणि त्याचा आपण विद्यापीठाच्या प्रमाणे आपण जर का बघितला डेटा, तर मुंबई विद्यापीठामध्ये 83 कॉलेजेस आहे. SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 2 नंबरचं 49 आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीचे 22 आहे. ही 4 विद्यापीठ आहे की ज्याच्यामध्ये 10 पेक्षा कॉलेजेस ऑटोनॉमस आहे. इतर विद्यापीठामध्ये मात्र 10 पेक्षा आहे. खरं म्हणजे ऑटोनॉमीसाठी गाईडलाईन्स पण बदललेल्या आहे, त्याच्यामुळे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बदलला आहे. पूर्वी एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा मिनिमम A ग्रेड होता, आणि त्यातही 2-3 प्रकार होते की कसं ऑटोनॉमी देण्यात यावी. A++ असेल तर त्यांनी डायरेक्ट UGC ला प्रस्ताव पाठवला की त्या प्रस्तावावरूनच ती UGC ची टीम व्हिजिट न करताना त्यांचा प्रपोजलच कन्सिडर व्हायचं, आणि त्यांना ऑटो 3.26 अँड अबोव्ह म्हणजे A+ मिळालेलं असेल तर त्यांना पण अशाच प्रकारचा प्रस्ताव पाठवला की त्यांच्या प्रस्तावावरून त्यांना ऑटोनॉमी देण्यात येत होती. पण इतर कॉलेजेस ज्यांना 3.01च्या वर, म्हणजे मग निदान A ग्रेड आहे, त्यांनी मात्र ते प्रस्ताव त्यांना पाठवायला लागायचे. विद्यापीठामार्फत ते प्रस्ताव पाठवायचे, आणि त्यांच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी ती UGC ची कमिटी यायची, कॉलेजला व्हिजिट द्यायची, आणि मग त्यांना ऑटोनॉमी मिळायची. आता महत्वाची गोष्ट अशी की यांनी ते फक्त Aच नाही, पण ते B आणि C ला पण एलिजिबल केलेलं आहे ऑटोनॉमीसाठी. आणि महत्वाचं असं की कॉलेजेसने ऑटोनॉमीसाठी प्रपोजल डायरेक्टली UGC कडे पाठवायचं, आणि त्याची कॉपी विद्यापीठाकडे पाठवायची. विद्यापीठाकडून त्याच्यावर काही सूचना आल्या नाही ते 1 महिन्यानंतर ते त्याच्यावर विचार करून त्या कमिटी पुढे ठेवून त्यांना ऑटोनॉमी देते. युनिव्हर्सिटी वाईज डिस्ट्रीब्युशन आपण आता बघितलं, आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केलेला. आता नॅशनल अँड इंटरनॅशनल बॉडीज फॉर रँकिंग आपण बघितलं की सुरुवातीला फक्त वर्ल्ड रँकिंग असायच्या, म्हणजे टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रँकिंग ऑफ युनिव्हर्सिटीज, QS US सेमन्स वर्ल्ड रँकिंग ऑफ युनिव्हर्सिटी, आणि त्याचंच मग आशियाच्या लेव्हलवर रँकिंग असायचं. तर एशिया रँकिंग ऑफ टाइम्स हायर एज्युकेशन, US रँकिंग ऑफ एशिया रँकिंग. आणि त्यामुळे हे जर का तसं होतं तर आपल्या बऱ्याचशा इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये येत नव्हत्या. आपल्या 600, 700, 1000 तशा खाली असायच्या. त्यामुळे आपण इंडियन रँकिंग असं एक सुरू केलं होतं. आणि त्या रँकिंगचं पर्पज असं की मी सांगितल्याप्रमाणे आपली क्वालिटी, आपल्या इन्स्टिट्यूशन्सची क्वालिटी कशी आहे ती निदान आपल्याला कळावी. त्यासाठी नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिलची स्थापना 1994 झाली. त्याचे पहिले डायरेक्टर निगवेकर होते. ते UGCची सबऑर्डिनेट बॉडी आहे, आणि त्याचं ऑफिस बंगलोरला आहे. दुसरं म्हणजे NBA रँकिंग ऑफ कोर्सेस ऑफ प्रोफेशनल कॉलेजेस, ते AICTE ची सबऑर्डिनेट बॉडी आहे. त्याची पण स्थापना 1994ला झाली. नंतर आता NIRF रँकिंग ऑफ हायर एज्युकेशन. तर हे जे आहे आता NIRF रँकिंग 2017 पासून सुरू झालं ते, तर याचं दरवर्षी आपल्याला डेटा पाठवावा लागतो. असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल त्याचं 5 वर्ष किंवा 7 वर्ष व्हॅलिडिटी असते, आणि त्याच्यानंतर मग त्यांना त्या रँकिंगसाठी परत प्रपोजल पाठवावं लागते. NIRF रँकिंगच्या विषयी थोडक्यात माहिती देवळणकर सरांनी मागे पण ते सांगितली होती आपल्याला की ही NIRF रँकिंग MHRDने ऍक्सेप्ट केली, आणि ती लॉन्च केली ऑनरेबल मिनिस्टर ऑफ फॉर एज्युकेशन 29 सप्टेंबर 2015ला. आणि 16 पासून मग त्यांनी ते प्रस्ताव घ्यायला सुरुवात केली. 17 पासून मग त्यांचे ते ऑफिशियल रँकिंग डिक्लेअर केलं त्यांनी.
कोर कमिटी वॉज सेटअप बाय MHRD टू इन पॅरामीटर्स फॉर इन्स्टिट्यूशन. त्या कमिटीने मग 5 पॅरामीटर्स सुचवले आणि 6 वेगवेगळ्या कॅटेगरीज त्यावेळेला सुचवल्या 2016ला. त्याच्याप्रमाणे मग ते रँकिंग बरेच वर्ष चालू होतं. तर त्या पॅरामीटर्स मध्ये आहे टीचिंग लर्निंग रिसोर्सेस, रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिसेस, ग्रॅज्युएशन आउटकम, आउटरीच अँड इन्क्लुझिव्हिटी, अशा इन्स्टिट्यूशनच्या 6 कॅटेगरी त्यावेळेस त्यांनी मान्य केल्या होत्या. त्यात आहे ओव्हरऑल, नंतर इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस अँड फार्मसी. नंतर आताची जी रँकिंग आपण बघितली 2024ची, त्याच्यामध्ये बऱ्याचशांची NIRF रँकिंग जाहीर झालेलं आहे. पहिलं आहे ते ओव्हरऑल युनिव्हर्सिटी, कॉलेजेस वगैरे, हे पूर्वी होतं तसं आहे. त्यात आता रिसर्च इन्स्टिट्यूशन्सची वाढ झाली आहे. इंजिनिअरिंग पूर्वीचं होतं, मॅनेजमेंट पूर्वी होतं, फार्मसी होतं. नंतर मेडिकल, डेंटल, लॉ, आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग, अग्रिकल्चर अँड अलाइड सेक्शन्स, इनोव्हेशन्स, ओपन युनिव्हर्सिटी, स्किल युनिव्हर्सिटी आणि स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी. ह्या एवढ्या आता त्यात त्यांनी घातलेल्या आहे. त्याचं कारण असं की तो नंबर आता ओव्हरऑल मध्ये खूप असलं तरी या सगळ्यांना कुठेतरी आपला सिग्निफिकन्स असा दाखवता येत नाही. पण आता हे वेगवेगळ्या कॅटेगरी केल्यामुळे कुठेतरी त्या NIRF रँकिंग मध्ये त्यांचं अस्तित्व आपल्याला दिसून येते. NIRF रँकिंग मी म्हणलो तसं आता पुणे विद्यापीठाचं, की त्याच्यामध्ये चढ उतार कसे होत असतात ते एक उदाहरण मी इथे दिलेलं आहे. 2018ला पुणे विद्यापीठाचं युनिव्हर्सिटी रँकिंग उजव्या बाजूला मी दिलेलं आहे. पुणे विद्यापीठाला त्यावेळेला 58.40 मार्क्स होते आणि 9वा नंबर होता. दुसऱ्या वेळेला 58.40च होते पण 10वा नंबर आला. तिसऱ्या वेळेला 61.13 असून 9वा नंबर आला. पुढच्या वेळेला 58-34 होते. ठीक आहे, तो खाली गेला तर मग तो 11 आला. पण पुढे 59.48 असून मग 12वा झाला. 58.30 असून मग 13 झाला. हा खाली आला तर 23. पण 2024 पर्यंत पुणे विद्यापीठ हे पहिल्या 25मध्ये असायचं नेहमी. ओव्हरऑल रँकिंग मध्ये जर का आपण विचार केला तर 2022 पर्यंत आपण पहिल्या 25 मध्ये होतो. 23 आणि 24 मध्ये आपण 35 आणि 37 नंबरवर खाली आलो. त्याचं कारण असं आहे की हे जे आहे युनिव्हर्सिटी पातळीवरचं आहे. तर या युनिव्हर्सिटी पातळीवर मध्ये मी सांगितलं, आपण आधीच जे डिस्कस केलं त्याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. तर या युनिव्हर्सिटीमुळे ते बरंचसं मग खालीवर होत असतं. या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी, बऱ्याचशा युनिव्हर्सिटीला फायनान्शियल प्रॉब्लेम नसतात. त्यांच्याकडे स्टाफही चांगला असतो आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट चांगले असतात, रिझल्ट आउटपुट चांगला असतो. त्यामुळे बरेच वेळा ते एकदम आपल्यापेक्षा पुढे जातात स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीपेक्षा. तर स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये जर का आपण बघितलं हे रँकिंग 2018 पासून 24 पर्यंत, तर आपल्या देशाच्या पातळीवर फक्त 4च स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी आहे. पुणे पुणे युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये. त्यात भारतीयार युनिव्हर्सिटी आहे, केरला युनिव्हर्सिटी आहे. असे जे 4-5 विद्यापीठं आहे, अण्णा युनिव्हर्सिटी आहे, जाधवपूर युनिव्हर्सिटी आहे. ही चांगल्या प्रकारे आतापर्यंत प्रत्येक वेळेस त्यांचे रँकिंग मध्ये आहे. पहिल्या 12 मध्ये रँकिंग मध्ये असलेलं अण्णा युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी आणि जाधवपूर युनिव्हर्सिटी हे 3 होते. जाधवपूर युनिव्हर्सिटी आणि अण्णा युनिव्हर्सिटी हे पहिल्या पहिल्या दुसऱ्यामध्ये असं की यायचं. आपलं पुणे विद्यापीठ आता त्यांच्या खालच्या रँकिंगमध्ये आहे. आणि त्याचं कारण असं की जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये जे कोर्सेस आहे ते मोस्टली इंजिनिअरिंगचे आहे. अण्णा युनिव्हर्सिटीमध्ये टोटली इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत. आणि इंजिनिअरिंगच्या त्या कोर्सेसमुळे त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला असतो. त्यांच्याकडे मग पब्लिकेशन्स चांगले असतात, पेटंट्स चांगले असतात. प्राध्यापकांची संख्या त्यांना सुरुवातीपासून AICTEच्या नियमाप्रमाणे घ्यावी लागते. आपल्या नॉन प्रोफेशनल कोर्सेस आपल्या विद्यापीठांमध्ये असल्यामुळे आपली विद्यार्थी संख्या आणि तो स्टुडंट टीचर रेशो तो जास्तता येत नाही. त्यामुळे या बऱ्याचशा अडचणीमुळे आपला जो परफॉर्मन्स पाहिजे त्याच्यामध्ये आपण थोडंसं कमी पडतो. पण तरी आपण विचार केला तर आपले
चांगली म्हणजे दोन विद्यापीठ पब्लिक रँकिंग मध्ये ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये दोन विद्यापीठ, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आणि मुंबई युनिव्हर्सिटी, हे मुंबई विद्यापीठापीठ 4 वेळा आलेलं आहे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी प्रत्येक वर्षी आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी 16, 17, 19, 20, 25, 37, 35 आणि 37 आता शेवटचं आहे. बामू आणि शिव ईपी मी घेतला इथे, त्याचं कारण असं की ते आता आपण जी स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीची वेगळी कॅटेगरी गेली त्यात रिफ्लेक्ट झालाय. हे बघा इथे शिव ईपी आहे, त्याच्यामध्ये बामू आहे. तर या महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीच्या युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रातून सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे. तो आपण बघितलंच आहे आता की ते 23 क्रमांकापर्यंत आहे, 1924 पर्यंत. मुंबई युनिव्हर्सिटी मग 19ला, पूर्वी ते फक्त पुढचे 4 मध्ये होते, पण मग ती 81, 65, 71, 45, 56 असं एक होतं. बामू मात्र 85, 76, 43 अशावर आहे. शिवईपी तोपर्यंत नव्हतं, पण आता जेव्हा ही पब्लिक युनिव्हर्सिटी कॅटेगरी निर्माण केली वेगळी, तर त्यात महाराष्ट्रामध्ये आपली ही 4 विद्यापीठं त्यात आली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 3 नंबर आहे, त्याचं पर्सेंटेज आहे 70.26. मुंबई विद्यापीठाला 18 नंबर आहे, त्याचं पर्सेंटेज आहे 58.75. सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी 33 नंबर आहे आणि त्याचं पर्सेंटेज आहे 53.37. बामू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी 46, त्याचं 49.54 आहे. पण तरीही ही संख्या आपली चांगली आहे, निदान 4 विद्यापीठं आपली आहेत. कारण 100 डिक्लेअर केली त्याच्यापैकी 4, 50 डिक्लेअर केली त्याच्यापैकी 4 आहे. आता अदर युनिव्हर्सिटीज फ्रॉम महाराष्ट्र, आता कुठली आहे अदर विद्यापीठं, तर ती डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि स्पायसर, तर असं केंद्र सरकारने ज्यांना फायनान्स करते ती केंद्र सरकारची इन्स्टिट्यूट आहे. तर ओव्हरऑल कॅटेगरीमध्ये 10 इन्स्टिट्यूट्स आहे 2024ला. त्यात ते होमी भाभा नॅशनल युनिव्हर्सिटी पासून ते सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अशा हे वगैरे आहे, ICT आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ह्या अशा 9 विद्यापीठ ते आणि आयसर 10वर. युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये बघितलं तर त्यात 8 आहे, तर त्यात वरचे हे सगळे आहे साधारण. तर त्याच्यामध्ये ते आहे होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट पासून शेवटचं नेम्स पण. दुसरा आपण विचार केला की यात आता रँकिंग मध्ये आपल्या महाराष्ट्राची स्थिती कशी आहे, तर त्यात आता वेगवेगळ्या कॅटेगरी म्हणजे कॉलेजेस आहे, इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंट आहे, फार्मसी आहे, लॉ आहे आणि मी वर दिलं आहे ते आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग. तर त्यात कॉलेजचं आपण बघितलं तर कॉलेजने 3,371 कॉलेजने त्यात भाग घेतला होता आणि त्याच्यापैकी 100 कॉलेजची लिस्ट त्यांनी NIRF रँकिंग मध्ये जाहीर केली. त्याच्यापैकी 4 कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रातले आहेत. फर्ग्युसन कॉलेज, पण तरी 4 म्हणजे 4 पैकी 4 आहे, म्हणजे त्या पहिले 4 मध्ये आपण आहोत. आणि देश ह्या 371 मधून आपण तेवढे आलेलो आहोत, ही एक चांगल्या प्रकारचं आहे. फर्ग्युसन कॉलेज आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नागपूर आहे 64 क्रमांकावर. सेंट झेवियर कॉलेज मुंबईचं आहे 59. शिवाजी सायन्स कॉलेज अमरावती आहे 99 नंबरवर. अशी 4 कॉलेजेस आहे. इंजिनिअरिंगची जी आहे ती पण 1463 कॉलेजेसनी त्यात अप्लाय केलं होतं. त्याच्यापैकी 100 कॉलेज त्यांनी निवडली आणि त्यातली 4 जी आहेत ती, तर त्यात इंडियन इन्स्टिट्यूट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे बॉम्बेचं, त्याचा 3 नंबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचा 41 आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी पुण्यातलं त्याचा 63 आहे. COEP आहे 4 ती त्याच्यामध्ये आहे. इंजिनिअरिंगचे आपण घेतले ना. मॅनेजमेंटचं आपण जर का बघितलं तर मॅनेजमेंटमध्ये 3च आहे. त्याचं खरं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आपल्याकडे चांगले आहे आणि बऱ्यापैकी चांगलं करता येते. त्यांचं फक्त 876 कॉलेजेस मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सने प्रस्ताव पाठवले होते.
त्यातले 100 त्यांनी घेतले. त्या 100 पैकी 3 महाराष्ट्रातले आहे. के जे सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड रिसर्च 63 आहे. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 86 आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग टेक्नॉलॉजी 88. फार्मसी मात्र आपण म्हणलं आहे 467 कॉलेजने प्रस्ताव पाठवले होते. त्यातले 100 जाहीर केले. त्याच्यापैकी 13 महाराष्ट्रातला आहे. ही त्यांची मी नावं दिलेली आहे की त्यातली ही बरीचशी आहे. लॉ इन्स्टिट्यूटचं आपण जर का बघितलं तर त्या 195 प्रस्ताव आले होते. 40 त्यांनी जाहीर केले. त्या 40 पैकी 3 महाराष्ट्रातले आहे. सिम्बायोसिस लॉ स्कूल आहे 5व्या नंबरवर, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई 31 वर आहे, आणि महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी नागपूर 34 वर आहे. आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग त्यात 115 प्रस्ताव आले होते. 40 जाहीर केले, पण त्यातलं एकच आपलं महाराष्ट्र आहे, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. आता NIRF रँकिंग आणि नॅक ॲक्रिडिटेशन. आता नॅक ॲक्रिडिटेशन आपण बघितलंच की नॅक ॲक्रिडिटेशन आपण दर 5 वर्षाने प्रस्ताव नॅककडे पाठवतो ॲक्रिडिटेशनसाठी, आणि तो 5-5 वर्षाचा नवीन डेटा आपण त्यांच्याकडे पाठवतो, आणि त्यात ते 7 क्रायटेरिया आहे. ते 7 क्रायटेरियाला धरून आपण ते प्रस्ताव त्याच्यामध्ये पाठवतो. महाविद्यालयांसाठी, विद्यापीठांसाठी आणि ऑटोनॉमस कॉलेजसाठी ते 7च क्रायटेरिया आहे. फक्त त्यांचे ते मेट्रिक्सेस वेगवेगळे आहेत. आता इथे मी तो डेटा दिलेला आहे. तर ते नॅक ॲक्रिडिटेशन आणि हा नंबर योग्य ते लहान करते, ते काही फिगर पाहिजे. हा, बस बस, ठीक आहे. हा, तर आता हा मी डेटा आहे तर तुलनात्मक कसा दिलेला आहे. पहिले जी 12 विद्यापीठं आहे, तर त्यात जर का आपण लक्ष दिलं तर त्यात सेंट्रल युनिव्हर्सिटी प्रायव्हेट, परत सेंट्रल डीम्ड युनिव्हर्सिटी, सेंट्रल स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी, परत प्रायव्हेट प्रायव्हेट प्रायव्हेट, म्हणजे 12 पैकी फक्त एक स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी आहे. आपण 2022 पर्यंत पहिल्या 12 मध्ये येत होतो, पण आपलं येतं ते 23ला, 2023ला आपण 19 नंबरला होतो, आणि 24ला आता ते 23ला आपण आलो आहे खाली हे युनिव्हर्सिटी रँकिंग. तर यात हे जर का बघितलं तर यांचं NIRF रँकिंग मध्ये हे रँकिंग आहे. पण इकडे बघितलं नॅक CGPA तर तो 3.67, आणि दुसऱ्या नंबरचा आहे JNU, तो 3.91. तो 91 असून तो 2 नंबरवर आहे. 3.67 असून तो 3 नंबरवर आहे. 2 नंबर ज्याला आहे ते 7वं अमृता विश्व विद्यापीठ, त्याला 3.70 आहे. ते 2 नंबर पेक्षा, JNU पेक्षा खाली आहे. तर ते 2 नंबर बरोबर आहे, पण ते वरचं जे आहे ते 3 नंबर. तर हे जे रँकिंग आहे इकडचं, तर ते आणि हे असे मॅच होत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आता त्याने त्याचं कारण असं की त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहे. आपण इकडचे बघितलं की NIRF रँकिंग मध्ये ते पॅरामीटर्स वेगळे आहे. त्यात मेनली टीचिंग रिसर्च महत्वाचं आहे, नंतर फॅसिलिटीज आहे, रिसर्च एक्सटेन्शन, रिसर्च आउटपुट आता याच्यामध्ये आहे. यामुळे या दोघांमध्ये थोडा फरक पडतो. त्यामुळे आपण नॅकची तुलना याच्या बरोबर करता येणार नाही, कारण नॅक तर हे एक्झॉस्टिव्ह मेथड असते त्याच्यासाठी 5-5 वर्षाची, आणि इकडे NIRF रँकिंगला मात्र दरवर्षी आपल्याला प्रस्ताव पाठवावा लागतो. एवढेच जात नाही आता खेळ. हा, आता हा आपण आतापर्यंत थोडक्यात अशी ब्रीफ माहिती घेतली. आता हाऊ टू प्रोसीड फॉर NIRF रँकिंग, कारण हा खरा महत्वाचा प्रश्न असतो. तर त्यात व्हाईल अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम द डेटा फॉर प्रिव्हियस 3 इयर्स आर रिक्वायर्ड. मागच्या 3 वर्षाचा तो डेटा असतो, आणि जेव्हा आपण पहिल्यांदा पाठवायचं, आपल्यावर कुठून तरी मॅनेजमेंटचं प्रेशर असते, प्राचार्यांचं प्रेशर असते, कुलगुरूंचं प्रेशर असतं. त्यामुळे आपण तो डेटा जेवढा असेल तेवढा आपण तो पाठवतो. त्यामुळे रँकिंग मधला आपला जो नंबर अपेक्षित असतो
तसं तो आपल्याला काही मिळत नाही. हा जर का डेटा आपण चांगला तयार केला तर निश्चितच आपली रँक बऱ्यापैकी सुधारू शकेल, बऱ्यापैकी वाढतील. मग त्यामुळे आता दुसरा मुद्दा जो घेतलाय की आपण जेव्हा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा ह्या NIRF रँकिंगसाठी प्रस्ताव पाठवतो तर त्यावेळेला मात्र फक्त एकाच वर्षाचा डेटा द्यायचा असतो. तर आपण आपलं पहिलं NIRF रँकिंग झाल्यानंतर ते पुढचं वर्ष जे असते त्यात आपण सुरुवातीपासूनच म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण त्या प्रस्तावाच्या मागे लागायला पाहिजे आणि जी जी माहिती आपल्याला द्यायची आहे ती जास्तीत जास्त प्रकारे गोळा करायची असते. या गोळा करण्याचं खूप महत्वाचं आहे, कारण हे जर का तो NIRF रँकिंग मध्ये आपल्या IQAC कोऑर्डिनेटरला आपण दिलं तर ती काही त्यांची एकट्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही, किंवा आपली IQAC टीम आहे त्यांची एकट्याची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. ते हे एक टीम वर्क आहे, त्याच्यामध्ये सगळे प्राध्यापक आपले जे स्टेक होल्डर्स आपण म्हणतो त्या प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्यांच्याकडून ती गोळा करायला पाहिजे. म्हणून डेटा कलेक्शन अँड सबमिशन ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते आपण बघायला पाहिजे. पब्लिकेशन डेटा रिगार्डिंग रिसर्च पेपर पब्लिश्ड इन UGC स्क्वेअर स्कोपस अँड वेब ऑफ सायन्स हे आपणही पाठवायचे, पण ते डायरेक्टली मग ते व्हेरिफिकेशनसाठी इम्प्लिमेंटला पाठवतात आणि त्यांच्याकडून तो व्हेरीफाय करतात. फॅकल्टी स्ट्रेंथ हे पण महत्वाचं आहे. तर त्यात फॅकल्टी स्ट्रेंथ म्हणजे नंबर ऑफ फॅकल्टी, पण ते फॅकल्टी स्टुडंट रेशो आपण काढतो तर त्यात महत्वाचं म्हणजे ते परमनंट फॅकल्टी आहे का, PhD क्वालिफिकेशन आहे का, आणि त्यांचा अनुभव किती आहे, हे सगळं त्याच्यामध्ये एक विचारात घेतलं जातं. पॅरामीटर्स आपण जर का बघितलं तर त्यात 5 पॅरामीटर्स आहे. हे साधारण 2016ला होते तसेच ते पॅरामीटर्स आहे, आणि त्याचं वेटेज आपण बघूया इथे. टीचिंग लर्निंग रिसोर्सेसला 0.3 वेटेज आहे, पण त्यांचं मार्किंग हे 100 100 100ला होते. दुसऱ्याचं पण वेटेज 0.3 आहे, तिसऱ्याचं ग्रॅज्युएट आउटकमचं 0.20 आहे, चौथं आउटरीच अँड इंडस्ट्री त्याचं आहे 0.1, आणि परसेप्शन त्याचं वेटेज आहे 0.1. म्हणजे हे जे 100 100 दिले आहे तर ते 0.3चे 300 होतात, 0.32चे 200 होतात, 0.1चे 100 100 होतात, असे ते टोटल 300 300 600 800 आणि हे दोन असे 1000 मार्काचं मग ते मार्किंग होते त्याच्यावर. आता पहिला जो आहे क्रायटेरिया तर तो टीचिंग लर्निंग रिसोर्सेस, याच्यावर महत्वाचं असं की स्टुडंट स्ट्रेंथ इन्क्लुडिंग PhD स्टुडंट. तर याच्यामध्ये स्टुडंट स्ट्रेंथ ती कशी कॅल्क्युलेट करतात, तर आपल्या नॅकमध्ये आपण जसं घालतो तसं नंबर ऑफ स्टुडंट्स, तर ती स्ट्रेंथ म्हणजे आपलं सँक्शन फी, नंबर ऑफ सँक्शन सीट्स फॉर स्टुडंट, आणि नंबर ऑफ स्टुडंट्स ऍडमिटेड, म्हणजे याच्यावरून ते पर्सेंटेज किती आहे ते त्याच्यावर कळते. नंबर ऑफ स्टुडंट त्यात आपल्याकडे रिसर्च गाईड्स किती आहे, प्रत्येक गाईडचे PhD स्टुडंट किती आहे, तो काढून तेवढे किती स्टुडंट PhD ला ऍडमिशन झाले, किती स्टुडंटला PhD आवड झाली, असं हे याच्यामध्ये कन्सिडर केलं जाते. फॅकल्टी स्टुडंट रेशो विथ एम्फेसिस ऑन परमनंट फॅकल्टी, कारण त्यातली परमनंट फॅकल्टी किती आहे. आपण फुल टाइम फॅकल्टी जेव्हा म्हणतो तर त्यात ती फुल टाइम अपॉइंटमेंट केलेले पाहिजे. पर ते काय होतं की मग आपली पूर्वीची जी फॅकल्टी असते परमनंट फॅकल्टी त्यात बरेचसे PhD असतात, चांगला एक्सपिरियन्स त्यांना असतो. हे नंतर आपण जे कॉन्ट्रॅक्च्युअल वगैरे घेतो किंवा अॅन्युअल घेतो त्याच्यामुळे त्यांचे पब्लिकेशन जरी असली तरी ती आपल्या इन्स्टिट्यूशन मधली नसतात, त्यामुळे ते इथे काउंट होत नाही. त्यांचा एक्सपिरियन्स तो दुसऱ्या इन्स्टिट्यूट मधला असतो तोही काउंट केला जात नाही, म्हणून मग त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकत नाही. फक्त तो फॅकल्टी स्टुडंट रेशोसाठी त्याचा थोडा फायदा होतो. फॅकल्टी विथ PhD आणि एक्सपिरियन्स याला पण महत्व आहे, म्हणजे विथ PhD किती आहे, एक्सपिरियन्स किती आहे. फॅकल्टी स्टुडंट रेशो तो एकाच 15 असला तर तो चांगला, मग त्याच्यानंतर ते वाढत कमी कमी करत होता, आणि एकाच 50 किंवा त्याच्या खाली असलं तर मग त्याला 0 असे त्याला काही मार्क्स मिळत नाही. फायनान्शियल रिसोर्सेस आणि युटिलायझेशन, आपण फायनान्शियल रिसोर्सेस कसे जनरेट केले आणि त्याचं युटिलायझेशन कसं केलं, तर फायनान्शियल रिसोर्सेस मग आपण स्टेट फंडिंग एजन्सीज आपल्या असतील, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे DST UGC वेगवेगळ्या संस्थांकडून मिळवायचं, आणि त्याचं युटिलायझेशन आपण प्रॉपर केलं का नाही. बरेच वेळा आपण ते युटिलाइज वेगवेगळ्या कारणाने होऊ शकत नाही, त्यामुळे ते आपली ग्रँट वाया जाते, त्यामुळे ती परत करावी लागते.
ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपण आता कारण हा आता NEP 2020 मध्ये हा घातलेला आहे. ऑनलाईन एज्युकेशन, टीचिंग एक्झामिनेशन आणि स्वयं सारखे कोर्सेस आपण घेतो का नाही हे त्याच्यामध्ये आहे. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट आहे. हे नवीन आहे, पण आता प्रश्न फक्त असा येतो आणि F साठी, की ऑनलाईन एज्युकेशन, टीचिंग एक्झामिनेशन वगैरे ऑनलाईन सगळं आणि स्वयं, आणि खालचं मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट हे जे 15 मार्काचं आहे हे आता नवीन आहे. आणि नवीन म्हणजे मग आता आपण NEP प्रमाणे 23-24ला आपण NEP इम्प्लिमेंट केली, मग 23-24, 24-25 अशी 2च वर्ष झाली. त्यामुळे आता आपण लगोलग जेव्हा पाठवतो त्याच्यामुळे कमी, पण तो एक एक वर्षाचा डेटा असल्यामुळे आपल्याला पाठवतो. रिसर्च आणि प्रोफेशनल प्रॅक्टिसमध्ये त्याला 0.3चं वेटेज आहे, म्हणजे 300 मार्काचं वेटेज आहे. म्हणजे 100 मध्ये ते कसं डिवाइड झालेलं आहे त्या पण. पब्लिकेशन नंबर अँड इम्पॅक्ट त्याला 30 मार्क ह्या आपले 100 पैकी. इंदापूर तर माझ्याकडे द्यायची आता. त्यात पब्लिकेशनचा नंबर आणि त्याचा इम्पॅक्ट कसा आहे तर ते आपणही द्यायचं. आणि मग मी सांगितल्याप्रमाणे ते इन्फ्लिपनेट मधून घेतात. तर त्यात त्याचे सोर्सेस काय आहे, तर वेब ऑफ सायन्स. पूर्वी आपल्याला वाटायचं की फक्त सायन्सचे जर्नल ते बघत असतील, पण सायन्स सायटेशन इंडेक्स, सोशल सायन्सेस सायटेशन इंडेक्स, कॉन्फरन्स प्रोसिडिंग सायटेशन इंडेक्स इन सायन्स, सोशल सायन्सेस, बुक सायटेशन इंडेक्स, सायन्स इन सायन्स, सोशल सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज, स्कोपस पब्लिकेशन सायटेशन, ओव्हरऑल सब्जेक्ट. त्यामुळे ते सगळं कव्हर केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे असतील पेपर, ती सगळी आपण त्याच्यामध्ये घालायची. इन्फ्लिपनेट मधून काय त्याच्यामध्ये कमी जास्त होतील तेव्हा होतील. क्वालिटी पब्लिकेशन ती कशी बघायची क्वालिटी, तर ते UGC केअर लिस्ट जर्नलमध्ये आहे का, पीअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये आहे का, त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर चांगला आहे का, तो बघायचा. नंतर IPR आणि पेटंट्स आपलं किती कसे काय आहे ते पण आहे. पब्लिश आणि ग्रँटेड किती आहे. स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट्स आणि प्रोफेशनल प्रॅक्टिसेस, म्हणजे तसं स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट्स आपण किती मिळवले, काय काय केलं. प्रोफेशनल प्रॅक्टिसेस मध्ये म्हणजे आपण मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टँडिंग केलेलं आहे का वेगवेगळ्या इंडस्ट्रीज बरोबर किंवा चांगल्या इन्स्टिट्यूशन्स बरोबर, हे महत्वाचं आहे. म्हणजे ते टीचिंग रिसर्च एक्सटेन्शनसाठी ते होऊ शकते. पब्लिकेशन अँड सायटेशन इन एच HDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ, यात आपण काही पेपर्स वगैरे काही पब्लिश केले का, त्याला 10 मार्क वेगळे ठेवलेले आहेत. ग्रॅज्युएट आउटकम त्याला आहे 200 मार्क, 100 पैकी खाली दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स ग्रॅज्युएटेड, तर ते पर्सेंटेज ऑफ स्टुडंट ग्रॅज्युएटेड ॲट UG लेवल, PG लेवल, परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट, म्हणजे ते किती पर्सेंट मुलं पास झाली त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, ग्रेड कुठले त्यांना मिळालेले आहे, ते पर्सेंटेज ऑफ स्टुडंट प्लेस्ड इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन, म्हणजे कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांचं प्लेसमेंट झालं आहे, आणि त्यांना ॲव्हरेज सॅलरी किती मिळाली आहे स्टुडंट, आणि किती विद्यार्थी ते एंटर केलाय त्यांनी ते स्टार्टअप मध्ये किंवा एंटरप्रिनरशिप मध्ये, हे महत्व. तसंच मग PhDच्या बाबतीत आपले विद्यार्थी कुठे गेले, त्यांची सॅलरी किती, ते काय काय करतात, हे आहे. आउटरीच आणि इंडस्ट्री याच्यामध्ये पण ते 100 मार्काचं आहे. त्याला पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स फ्रॉम अदर स्टेट्स अँड अदर कंट्रीज. तर हा जो मुद्दा आहे, तर यात खरं म्हणजे याला 30 मार्काचं वेटेज आहे, पण यात मार्क्स कमी मिळतात. त्याचं कारण असं की आपल्या ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी इतर राज्यामधून किंवा इतर कंट्रीजमधून येतात, IIT मध्ये येतात. पण आपल्या विद्यापीठांमध्ये, स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसमध्ये याचं प्रमाण फार कमी असतं, जवळजवळ नसतंच काही ठिकाणी. आणि इव्हन देशाच्या पातळीवर आपण बघितलं तर आपल्या देशाच्या पातळीवर 4,20,00,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि त्याच्यापैकी फक्त 50,000 विद्यार्थी हे परदेशातील आहे. म्हणजे प्रमाण देशाच्या पातळीवरही खूप कमी आहे, त्यामुळे खाली फारच कमी आहे. म्हणून NAAC मधून हा क्रायटेरिया काढून टाकला होता गेल्या वेळी. पर्सेंटेज ऑफ मेन स्टुडंट, त्यात पर्सेंटेज ऑफ विमेन स्टुडंट्स आहे, पर्सेंटेज ऑफ फॅकल्टी आहे, नॉन टीचिंग फॅकल्टी, टीचिंग फॅकल्टी, तर त्याचा ते पर्सेंटेज किती आहे ते याच्यामध्ये धरलं जातं. इकॉनॉमिकली आणि सोशली चॅलेंज स्टुडंट, तर त्यांना कितींना ती स्कॉलरशिप मिळते, फायनान्शियल सपोर्ट मिळतो. पण यात एक अडचण अशी आहे की आपली SC ST ला पूर्ण स्कॉलरशिप मिळते, पण ते DT NT, OBC आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन यांना 50% मिळते. पण त्यांची अट अशी आहे की ज्यांना 100% तुम्ही स्कॉलरशिप देतात तेच यात धरले जातील. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये पण मागे पडतो.
फॅसिलिटीज फॉर फिजिकली चॅलेंज स्टुडंट हे आता बऱ्यापैकी झालेलं आहे, कॉलेजेसमध्ये झालेलं आहे, विद्यापीठांमध्ये झालेली आहे. परसेप्शन, ते वेटेज त्याला 100 मार्काचं आहे. याच्यामध्ये 2-3 आहे. पिअर परसेप्शन आहे, तर त्याच्यात फीडबॅक फ्रॉम अकॅडमिक पियर्स. नंतर हा आता दिस शुड बी डन थ्रू ए लार्ज कॅटेगरी ऑफ एम्प्लॉयर्स, प्रोफेशनल्स, फंडिंग एजन्सी फ्रॉम रेप्युटेड ऑर्गनायझेशन आणि लार्ज कॅटेगरी ऑफ अकॅडमिक्स टू ॲसर्टन द परफॉर्मन्स ऑफ अवर स्टुडंट. यात महत्वाचं असं आहे की आपण याच्यासाठी या प्रत्येक एम्प्लॉयरची, प्रोफेशनलची, फंडिंग एजन्सीची आणि अकॅडमिक मधल्या लोकांची, तर याची चांगली एक्झॉस्टिव्ह लिस्ट तयार करून ठेवायची कॉलेज लेव्हलवर, विद्यापीठ पातळीवर. आणि जेव्हा आपण भरतो त्यावेळेस ती पाठवून द्यायची, म्हणजे मग त्यांच्या मोबाईलवर किंवा त्या ईमेल ॲड्रेसवर ते त्यांच्या माहिती विचारतात, आणि त्यांनी चांगली माहिती दिली तर मग आपलं ते चांगलं पिक्चर परसेप्शन त्यात दिसून येते. पब्लिक परसेप्शन मध्ये पुन्हा काय आहे की यातही तो फीडबॅक घेतात तो जनरल पब्लिक कडून आणि पॅरेंट्स रिलेटेड टू अकॅडमिक परफॉर्मन्स आणि इन्स्टिट्यूट. तर ह्या पॅरेंट्स, त्या जनरल पब्लिक कडून तो आहे. पॅरेंट्स कडून आहे की ते पॅरेंट्सला माहिती आहे की त्यांची मुलं कुठे शिकतात, तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये फॅसिलिटीज कशा आहे, रिसोर्सेस कसे आहे, बाकी काय. म्हणून पॅरेंट्स कडून ते, तर ते पॅरेंट्सची पण चांगली एक मोठी लिस्ट करून ठेवायची. आणि त्यातले साधारण जे चांगले रिॲक्शन देऊ शकतील असं आपण बघायला पाहिजे. ब्रँड रिकग्निशन, द इन्स्टिट्यूशन परस्यूड क्वालिटी अँड स्टँडिंग इन कम्युनिटी. कम्युनिटीला काय वाटते तुमच्याकडे आहे ते, आणि जनरल पब्लिकला काय वाटते. कॉम्पिटिटिव्हनेस, स्टँडिंग ऑफ अवर इन्स्टिट्यूशन इन कम्पॅरिझन विथ अदर इन्स्टिट्यूशन्स, तर ते किती आहे तरी आपण बघायला पाहिजे. NIRF रँकिंगचे चॉईसेस आणि हाऊ टू अचीव हायर रँक अँड गुड ग्रेड हे आपण जर का बघितलं, तर NIRF रँकिंग ऑफर अ क्लिअर अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्स्टिट्यूशनल क्वालिटी गायडिंग स्टुडंट. म्हणजे आता ज्यांचं रँकिंगच्या प्रमाणामध्ये किती नंबरला आपलं रँकिंग आहे कॉलेजला, विद्यापीठाला वगैरे, त्याच्यामुळे ते विद्यापीठ ते ठरवतात की नाही, अरे यांचं रँकिंग चांगलं आहे तिकडे आपण ऍडमिशन घ्यायचं. नॅकचंही तसंच आहे की नॅक चांगलं असेल तर तिथे चांगले विद्यार्थी अट्रॅक्ट होत असतात. हायर रँक इन्स्टिट्यूशन्स आर एबल टू अट्रॅक्ट, हे बघा, ते गुड स्टुडंट्स, स्किल्ड फॅकल्टी अँड ग्रेटर फंडिंग which help the institution for further improvement and achieving excellence. Higher rank could be achieved through proper collection, मी सांगितल्याप्रमाणे, आणि सबमिशन ऑफ डेटा वगैरे. As NAC accreditation process, it is a teamwork. Participation of all stakeholders is essential. Nobody should avoid the work to achieve higher rank and good CGPA and grade in NAC ranking. Friends, with this, I thank you all for your patience listening. Now, आपल्याला काही प्रश्न वगैरे असतील तर आय विल बी हॅपी टू आन्सर. सर नमस्कार, धन्यवाद. जवळपास 45 मिनिटं आपलं कंटिन्युअस सादरीकरण चालू आहे. एकूणच भारतामधला आणि राज्यामधला हायर एज्युकेशनचा जो एकूणच मॅप आहे त्याची स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आपण पहिल्या टप्प्यामध्ये शेअर केली. त्यानंतर स्टेटस जो आहे NRF रँकिंगमध्ये आपल्या राज्यातल्या इन्स्टिट्यूशनचा, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये याची तयारी आपल्या संस्थांनी कशा पद्धतीने करावी, मार्किंग सिस्टम काय आहे, ही सर अत्यंत व्हॅलिड आणि महत्वाची माहिती होती, जी आपल्या सर्व शैक्षणिक संस्थांपर्यंत या सादरीकरणाच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. सर आजच्या आपल्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या 9व्या पुष्पासाठी शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर DT शिर्के सर पण उपस्थित आहेत. मी आदरणीय शिर्के सरांना विनंती करतो की सर आपण याचा एक अध्यक्षीय समारोप करावा. आपणही आपल्या काही कॉमेंट्स याच्यामध्ये ऍड कराव्यात. आदरणीय शिर्के सर. सर्वांना नमस्कार. आजच्या सह्याद्री संवादचे 9व्या पुष्पचे व्याख्याते आदरणीय प्राध्यापक RS माळी सर, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवणाळकर सर, व्हर्च्युअल मोडमध्ये या संवाद मालेला जे जॉईन झालेले आहेत ते सर्व सन्माननीय कुलगुरू, प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यार्थी. अतिशय महत्त्वाच्या विषयावरचा आज संवाद होता. आणि माळी सरांचं वैशिष्ट्य असं आहे की
नॅकच्या बाबतीत असो, NRFच्या बाबतीत असो, की माळी सर इम्पिरिकल डेटा जो आहे तो अप टू डेट स्वतः अभ्यास करतात, त्याचा अनालिसिस करतात, ते प्रेझेंट करतात आणि प्रेडिक्शनही करतात. आज प्रेडिक्शनचा भाग थोडासा बाजूला राहिलेला आहे, पण नॅकच्या बाबतीत माझा अनुभव असा आहे की सरांनी आजपर्यंत कितीतरी इन्स्टिट्यूशनच्या नॅकच्या बाबतीतल्या डेटाचा अनालिसिस करून त्यांना प्रेडिक्शन पण सांगितलं होतं आणि त्याची प्रेडिक्शनची रिलायबिलिटी आणि ॲक्युरेसी ही 95%च्या वरती आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की आजचे रिसोर्स पर्सन जे आहेत, मार्गदर्शक जे आहेत, ते अतिशय अभ्यासू या क्षेत्रातले आहेत. NIRFच्या बाबतीत आणि नॅकच्या बाबतीत सरांनी जी काही तुलना केली ती तशी पाहायला गेली तर ती व्यवहार्य आहे, परंतु नॅक 5 वर्षातून होतं आणि NRF दरवर्षी करावं लागतं आणि अर्थातच त्याच्या पॅरामीटर्समध्ये खूप सारे बदल आहेत. परंतु असं म्हणायला हरकत नाही की एखादी इन्स्टिट्यूशन नॅकमध्ये एक्सेल करत असेल तर इन्स्टिट्यूशन शुड ऑल्सो एक्सेल इन NRF अशी अपेक्षा करायला काय हरकत नाही. सरांनी स्टेटचा जो रिव्ह्यू घेतलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे ओव्हरऑल रँकिंगमध्ये आपल्या पब्लिक युनिव्हर्सिटी किती आहेत आणि स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये आपली संख्या किती आहे. फक्त स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये ओव्हरऑलमध्ये 100चा जो डेटा आहे, युनिव्हर्सिटीचा जो 100चा डेटा आहे, पण स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा डेटा जो पब्लिश केला जातो तो फक्त माझ्या माहितीप्रमाणे 50च विद्यापीठाचा केला जातो, पहिले 50 आणि त्याच्यानंतर बँड दिला जातो 51 ते 100चा एक असा एक बँड दिला जातो. तर 51 ते 100 मध्ये सुद्धा आपले काही विद्यापीठ आलेले आहेत. टोटल स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी देशामध्ये जर आपण विचार केला तर तो 453 ऑड काहीतरी आहेत, त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतील आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी पहिल्या 100 मध्ये त्या निश्चित मला वाटते 7 ते 8 असाव्यात. म्हणजे मला आता 51 ते 100 मध्ये एक्झॅक्ट किती आहेत तो डेटा माझ्याकडे नाही आहे, परंतु हे एक चांगलं चित्र आहे असं म्हणलं हरकत नाही आहे. फक्त जो सरांनी सांगितला पहिल्या 2-3 स्लाइड्समध्ये जे अनालिसिस करून सांगितलं की बाबा आपल्याला असं वाटतं की मागच्या 5-1 वर्षामध्ये एखाद्या विद्यापीठाचे रँकिंग अशा एका ठराविक ठिकाणी राहिलं, पण नंतर जरा ते थोडंसं पुढं गेलं किंवा ते वाढलं. हे असं का घडत असेल त्याचं एक प्रायमरी एक अनालिसिस म्हणा किंवा त्याच्यावर त्यांचं मत त्यांनी सांगितलं, त्या मताला आपण सर्वजण ॲग्री असाल का हरकत नाही आहे. कारण पहिल्यांदा ज्या वेळेला NIRF सुरू झालं त्यावेळेला पार्टिसिपेशन इतकं कमी होतं की त्यावेळेला खूप रँकिंग इम्प्रूव्ह झालं होतं म्हणजे इन्स्टिट्यूशनचं. पण जसं जसं पार्टिसिपेशन वाढायला चालू झालं तशी स्पर्धा वाढायला लागली आणि एकदा स्पर्धा वाढायला लागल्यानंतर त्या रँकिंगमध्ये तशी कन्सिस्टन्सी राहिलेली नाही असं आपल्याला दिसून येतं. दुसरी जी गोष्ट सरांनी सांगितली ती म्हणजे त्याच्यामधले जे पार्टनर्स आहेत, म्हणजे या कॉम्पिटिशनमध्ये येणारे सगळे स्टेक होल्डर्स आहेत ते मिक्स आहेत असे सगळे. म्हणजे त्याच्यामध्ये पब्लिक्स असतील किंवा सेंट्रल असेल किंवा IITs असतील किंवा प्रायव्हेट असतील. तर या सगळ्या इन्स्टिट्यूशनला आपण आता साधारणतः कॉम्पिटिशनमध्ये फेस करत असतो. काही गोष्टी ज्या आहेत अर्थात 1 तासाच्या ह्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी करता येणार नाहीयेत. त्या अशा की ही जी मेथडॉलॉजी आहे की आता सरांनी जे 5 त्यातले पॅरामीटर्स सांगितले आणि त्यातले सब पॅरामीटर्स सुद्धा सांगितले, त्याचं डिस्ट्रीब्युशनही सांगितलं, पण त्याचं मार्किंग कसं मिळतं प्रत्येक मार्किंग ते सुद्धा मला वाटतं सर्वांनी लक्षात घ्यायला हवं की बाबा फॅकल्टी स्टुडंट रेशो अमुक तमुक असला तर आपल्याला एवढे मार्क्स त्याच्यामध्ये मिळतात. अशा प्रकारची सुद्धा मेथडॉलॉजीमध्ये NIRFच्या पोर्टलवर आपल्याला दिसून येईल. परंतु काही ठिकाणी जो डेटा आपण सप्लाय करत नाहीये, फॉर एक्झाम्पल रिसर्चचा डेटा, तर रिसर्चच्या डेटाचं जे आपल्याला म्हणजे स्कोअर मिळतात ते आपल्याला असे सहजासहजी कॅल्क्युलेट करता येत नाहीयेत किंवा काहींचं बेंचमार्किंग जे आहे ते अननोन आहे. त्यामुळं आपल्याला स्पष्टपणे 100 पैकी किती पडतील असं जर विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. अनलाईक नॅकमध्ये काय झालं की त्या सगळ्या बेंचमार्किंगचं डिस्क्लोजर झालं, पण असं NRF मध्ये अजून झालेलं नाही आहे. मला असं वाटतं की एक पॉलिसी म्हणून आपण खरं म्हणजे रिक्वेस्ट करायला पाहिजे की NRFला की आम्हाला कळू दे
होतं काय की पहिला 100चा स्कोर आहे तो कळला जातो आणि तो पब्लिक डोमेनमध्ये येतो. पण दुसरे जे आहेत 100च्या नंतर ते मागितल्याशिवाय तो स्कोर मिळत नाहीये. त्यामुळं त्या इन्स्टिट्यूशनला नेमक्या कुठल्या स्कोरवर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे ते स्कोर येईपर्यंत वाट बघावी लागते. आणि तो स्कोर आल्यानंतर सुद्धा तो फक्त एक 5 व्हॅल्यूज येतात आणि त्याची टोटल म्हणजे वेटेड टोटल म्हणूया किंवा वेटेड ॲव्हरेज म्हणूया त्याचं. तर तेवढंच येतात, म्हणजे एक 6 फिगर्स येतात, त्याच्या पलीकडे काही येत नाहीत. मग त्या इन्स्टिट्यूशनच्या पुढे एक मोठा प्रश्न आहे की त्यांनी इम्प्रूव्ह करायचं म्हणजे कुठल्या पॅरामीटर्सवर, कुठल्या सब पॅरामीटर्सवर इम्प्रूव्ह करायचं. त्यामुळं मला उच्च शिक्षण संचालकांना असं म्हणजे माझं अपील आहे सगळ्यांच्या वतीनं की जर आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट थ्रू जर आपल्याला अशी रिक्वेस्ट करता येईल की बाबा ज्याने ज्याने अप्लाय केलेलं आहे त्याचं सगळं अनालिसिस त्या इन्स्टिट्यूशनला मिळायला पाहिजे. याच्यामध्ये कॉन्फिडेन्शियल काही नाही आहे. द एंटायर प्रोसेस इज डेटा बेस्ड, अनलाईक नॅकमध्ये कसं होतं की 70-30 असतं आणि काही काही गोष्टी असतात. पण इथं तसं काही नाही आहे. इथं जो डेटा भरतो त्याच्यावरच सगळं रँकिंग कम्प्यूट किंवा त्याचा स्कोअर कम्प्यूट केला जातो. जर तो स्कोअर कम्प्यूट केला जातो तर त्या इन्स्टिट्यूशनला ते कळायला नको का की आपल्याला नेमका स्कोअर काय मिळतो. जर तो स्कोअर आपल्याला मिळाला तर आपल्याला त्याचा अभ्यास करता येईल आणि आपल्या कुठले पॅरामीटर्स आपले वीक आहेत ते आपल्याला इम्प्रूव्ह करता येईल. म्हणजे रँकिंग असू दे किंवा नॅक असू दे, या सगळ्याचं पर्पज असा आहे की उच्च शिक्षणातील संस्था आहेत त्यांनी आपल्या क्वालिटीवर, इम्प्रूव्हमेंटवर आणि क्वालिटी एनहान्स करावी. ते क्वालिटी एनहान्स करायला कुठल्या पॅरामीटरमध्ये आपण वीक आहोत हे जर एक्सप्लिसिटली कळालं तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट पण करता येईल. म्हणजे रँकिंग इज अ डिफरंट थिंग, बट क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इज अ अनदर थिंग. त्यामुळे त्या गोष्टी जर आपल्याला समजू शकल्या तर मला वाटतं NRF मध्ये एक ट्रान्सपरन्सी आपल्याला दिसून येईल, जस्ट लाईक नॅक, आणि इम्प्रूव्हमेंटचा स्कोप पण दिसून येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला माहित आहे की माझ्याकडं फॅकल्टी एवढी आहे परंतु यातले PhD लोक एवढे एवढे आहेत. पण या सगळ्या असं असल्यामुळे माझी रँक किती झाली, तर स्कोर किती झाला, तर तो स्कोर अमुक तमुक झाला. तर मग तो स्कोर जर ड्रास्टिकली खाली येत असेल तर मी माझ्या सगळ्या कलिगना विनंती करेन की बाबा लवकरात लवकर तुम्ही तुमचं PhDचं काम पूर्ण करा, नाहीतर हे आम्हाला नॅक रँकिंगला हॅम्पर होते किंवा ते डायरेक्टली अफेक्ट होते. म्हणजे दिस इज जस्ट फॉर एक्झाम्पल. अशा सगळ्या सब पॅरामीटर्समध्ये आपल्याला जर काम करता आलं, कॉम्पिटिशन शेवटी आपल्याला जे सेल्स आहेत ते 100च आहेत, फक्त 100च लोक त्यात बसणार आहेत. ते कुठली बसणार आहेत हा स्पर्धेचा विषय आहे. परंतु प्रत्येक जणाने अशी जर तयारी केली तर कॉम्पिटिशन ही हेल्दी होईल, चांगली होईल आणि याच्यामध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. कुठले 100 बसायचे ते बसू देत, परंतु चांगल्या क्वालिटीचे वरती आले, त्यांचे स्कोर वाढाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं समजूया की लास्ट स्कोर ऑफ द फर्स्ट 100 वॉज फॉर अ पर्टिक्युलर इयर वॉज से 48% म्हणून घेऊया. पण क्वालिटी जर वाढायला लागली तर पुढच्या वेळेला तो 55 पण होईल, त्याच्या पुढच्या वेळेला तो 60 पण होईल. तर तसे व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे पहिल्या 100 मधला 100वा जो स्कोर आहे दॅट इज ऍक्च्युअली बेंचमार्किंग ऑफ क्वालिटी. जर सगळ्यांनी चांगले प्रयत्न केले तर तो स्कोर आहे तो हळूहळू वाढत जाईल आणि त्यामुळे स्पर्धा वाढत जाईल आणि क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन सुद्धा वाढत जाईल. मला असं वाटतंय की स्टेट लेवलला जी सेंट्रल कमिटी आहे ती सुद्धा याच्यावर अतिशय गांभीर्याने विचार करत आहे आणि अर्थात डायरेक्टर हायर एज्युकेशनने खूप सारे इनिशिएटिव्ह घेतले. दिस इज ऑल्सो वन ऑफ द सच इनिशिएटिव्ह. तर अशा प्रकारच्या इनिशिएटिव्हमुळं आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना, ऑटोनॉमस कॉलेजेसना या सगळ्याचं मार्गदर्शन मिळतंय आणि निश्चितच क्वालिटी एनहान्समेंटमध्ये चांगली भर पडत्या. मी माळी सरांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो, कारण त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि अतिशय महत्वाचा जो विषय आहे त्याच्यावर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना वेळ मिळाला तर ते 3 तास पण बोलू शकतात हे मला माहिती आहे आणि ते तितक्या डीपमध्ये पण जाऊ शकतात हेही मला माहिती आहे. परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळं त्यांनी आपल्याला या सगळ्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं जी काही इन डेप्थ अनालिसिस आहे ती सगळं आपल्याला ते त्यांनी प्रोजेक्ट करून दिलेलं आहे. मला खात्री आहे की जे सर्व प्राचार्य महोदय, कुलगुरू महोदय आणि सगळे शिक्षक आपले आहेत त्या सगळ्यांना या आजच्या व्याख्यानाचा निश्चित फायदा झाला असेल. आपल्या सर्वांच्या वतीनं माळी सरांना धन्यवाद देतो आणि तसेच डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सरांना सुद्धा धन्यवाद देतो की ही 9वा संवाद जो आहे सह्याद्री संवाद तो अतिशय चांगल्या विषयावर त्यांनी आयोजित केला आणि अर्थात त्यांचं बॅक ऑफिस पण अतिशय चांगल्या पद्धतीनं या विषयावर काम करतं, या संवाद मालेमध्ये चांगलं काम करते. त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद आदरणीय शिर्के सर. आपण अध्यक्षीय समारोप करताना अतिशय महत्वपूर्ण काही सजेशन्स पण दिलेत.
आणि आता रादर म्हणजे या पुढच्या याच्यात सुद्धा किंबहुना गेल्या 2 वर्षांमध्ये आपण ज्या ज्या वेळेला केंद्रीय स्तरावरचे काही असे प्रश्न आहेत की त्याचा परिणाम हा राज्य स्तरावरती होतो आहे, अशा वेळेला केवळ पत्र लिहून आपण थांबलेलो नाहीये, तर आपण प्रत्यक्षामध्ये UGCच्या प्रतिनिधींशी, केंद्राच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेट घेऊन म्हणजे अशा खुद्द मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आमच्या 4 राऊंड्स हे दिल्लीला झालेले आहेत. काही प्रधान सचिवांच्या पातळीवरच्या झालेल्या आहेत. त्यामुळे संवाद हा आम्हाला आमचा केंद्रीय पातळीवरती सातत्याने आणि अत्यंत उत्तम सजेशन हे आपण दिलेले. असाच प्रकार आम्हाला मध्यंतरी आयटेपच्या संदर्भामध्ये पण जाणवला होता. आयटेपच्या संदर्भामध्ये जे निकष आहेत त्यामध्ये काही बदल करण्यात यावेत, किंबहुना NIRF रँकिंगला अनुसरून आयटेपला परमिशन देण्यात यावी किंवा आयटेपची स्क्रुटिनी कमिटीमध्ये महाराष्ट्राचा प्रतिनिधी असावा, अशा स्वरूपाचं देखील प्रयत्न सजेशन आपल्याकडनं दिलं गेलेलं होतं. त्याचप्रमाणे आता NIRFच्या बाबतीमध्ये NIRF ही इव्हॉल्विंग प्रोसेस आहे. याच्यामध्ये देखील अनेक ट्रायल आणि एरर बेसिसवरती प्रयत्न केले जात आहेत. विषयांची त्याचप्रमाणे विभागांची यादी ही देखील वाढवली जाते आहे. तर मला असं वाटतं की सरांचं सजेशन हे अत्यंत उत्तम राहणार आहे. त्याची जी स्कोरिंग डिटेल्स आहेत हे देखील NIRFनी ओपन करायला अजिबात हरकत नाही. त्यामुळे आपल्याकडे कोणतं सेक्टर असं आहे की ज्या ठिकाणी आपल्याला स्कोप आहे इम्प्रुव्हमेंटचा, ते सर्व महाविद्यालयांना कळू शकेल. आणि मला असं वाटतं की महाविद्यालयांनी जसं सरांनी सुरुवातच केली होती, माळी सरांनी, की आपल्यामधला न्यूनगंड बाजूला ठेवा. कॉन्फिडन्स हा अत्यंत महत्वाचा आहे. सातत्याने आपल्याला असं वाटतं की माझी NIRF रँकिंग जर खाली आली तर माझी बाजूच्या संस्थेबरोबर जी एक पद्धतीची बरोबरी केली जाईल त्यात मला परिणाम होईल, असं नाहीये. कदाचित सुरुवातीला तुमची NIRF रँकिंग कमी येईल, मात्र तुमचं पार्टिसिपेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपण आपला जो एकूणच शैक्षणिक क्षेत्रामधला डेटा आहे तो आपण कंपाईल करतो. त्याचं कंपायलेशन आपल्याकडे नेहमी कामाला सतत उपलब्ध असतं. त्यामुळे संस्थांनी केलं पाहिजे. या स्वरूपात तुम्हाला आणखीनही काही मार्गदर्शन लागेल तर आपण राज्य पातळीवरती IQSC सेल हा आपण कॉन्स्टिट्यूट केलेला आहे. त्याच्या माध्यमातून देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. मी माळी सरांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो की सर या एजमध्ये सरांची खरं तर तब्येत पण डाऊन आहे, पण असं असतानाही त्यांचा जो निरंतर अभ्यास आहे, ज्या पद्धतीचा डेटा ते मांडतात, अभ्यास करतात, अनालिसिस करतात आणि त्याची मांडणी देखील करतात सर. आणि सातत्याने करेक्ट आमच्यात अनेक समित्यांमध्ये सरांचा सहभाग असतो. मी सरांचा परत एकदा अत्यंत मनपूर्वक आभार मानतो की सर आपण अत्यंत शॉर्ट नोटीसला सह्याद्री संवादच्या व्यासपीठावर आलात आणि एका महत्वाच्या विषयाला आपण हात घातलात, त्याला उत्तम पद्धतीने न्याय दिला. मला खरंच आश्चर्य याचं वाटतं की शिर्के सर हे सातत्याने एका मोठ्या विद्यापीठाचे ते सन्माननीय कुलगुरू आहेत, परंतु ते त्यांच्या सगळ्या स्टाफला घेऊन आजपर्यंत आमच्या 9च्या 9 कार्यक्रमामध्ये शिर्के सर उपस्थित राहिले आहेत. म्हणजे हे अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे आणि अत्यंत कौतुकाची पण बाब आहे की अकॅडमिक गोष्टींसाठी म्हणजे प्रशासन तर त्यांना करावंच लागतं, परंतु शैक्षणिक बाबींसाठी कुलगुरू इतक्या गांभीर्याने लक्ष घालतात, ही देखील सगळ्यांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. मी शिर्के सरांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आमच्या संपूर्ण राज्यामधनं आज आमचे जे प्राचार्य, त्याचप्रमाणे शिक्षक, काही विद्यार्थी पण आहेत, कुलगुरू आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जॉईन झाले, आमचे सर्व सहसंचालक आज आपलं प्रशासन सांभाळून या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्या बॅक ऑफिसमध्ये प्राध्यापक मगर सर माझ्या बरोबर आहेत आणि ते आमच्या नियोजनाची जबाबदारी फार महत्वपूर्ण पद्धतीने पार पडतात. त्यामुळे आपण सगळेजण आज या कार्यक्रमात सहभागी झाला, त्यामुळे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. पुढच्या शुक्रवारी पुन्हा एकदा संध्याकाळी 5 वाजता आपण नवीन विषय आणि एका नवीन तज्ज्ञाबरोबर पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत. मी आपल्या सगळ्यांचं सह्याद्रीच्या शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा पुढच्या शुक्रवारी स्वागत करेल. तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना सप्रेम नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.